सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी आज उरण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अपात्र ठरवलं। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे या निकालाविरुद्ध 15 दिवसात राज्य शासनाकडे अपील करू शकतात। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे आमदार जयंत पाटील गटाला मोठा धक्का बसला असून नगरपालिका वर्तुळात आणि शहरात या आदेशामुळे खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी दिलेल्या आदेशानुसार नगराध्यक्ष मलगुंडे यांनी पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम केले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम कलम 44(1) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरवण्यात आलेला आहे। मलगुंडे यांना सदरचा निकाल मान्य नसल्यास हा आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत ते राज्य शासनाकडे अपील दाखल करू शकतात। मलगुंडे यांच्या विरोधात शिवसेनेचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष जयकर उर्फ घनश्याम दिनकर जाधव यांनी तक्रार दाखल केली होती। मलगुंडे यांनी त्यांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केलं असल्याने आणि त्यांनी बिगर शेती प्रमाणपत्र न घेता बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात यावे असा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता। या तक्रार अर्जात जाधव यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, विजय संभाजी मलगुंडे आणि सुनील संभाजी मलगुंडे यांच्या मालकीची ही इमारत पेठ सांगली रस्त्यालगत असून या इमारतीचं बांधकाम करताना कब्जे पट्टी करून दिलेल्या जागेत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करायचे नाही, जरूर तर सहहिस्सेदारांची संमती घेणं आवश्यक होतं, जमीन महसूल नियमानुसार आवश्यक ती मंजुरी संबंधित खात्याकडून घेणं आवश्यक होतं अशी अट असताना त्यांनी अतिक्रमण करून इमारत बांधली आहे। गुंठेवारी प्रमाणपत्रासोबत जोडलेल्या नकाशामध्ये जो भाग अतिक्रमण म्हणून लाल रेषेने दर्शवलाय तो काढून टाकल्यानंतरच इमारतीचे नियमितीकरण करता येणार होते। साधारणपणे 22 वर्षांपासून हे अतिक्रमण अस्तित्वात असल्याने त्यांचे नगराध्यक्षपद अपात्र ठरवण्यात यावे। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून केलेले सर्व ठराव रद्द करण्यात यावेत अशीही मागणी केली आहे। जयकर जाधव यांनी दिलेल्या अर्जात आनंदराव मलगुंडे हे 1985 ते 2021 पर्यंत नगरपालिकेत निवडून आलेले आहेत आणि 2025 साली झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आलेत। त्यांची पेठ सांगली रस्त्यावरील लॉजिंग आणि शॉपिंग सेंटरची इमारत रस्त्याच्या मध्यापासून आवश्यक असणारे 25 मीटरचे अंतर सोडून बांधण्यात आलेली नाही। नियमानुसार अंतर सोडून बांधकाम न केल्याने सदरचं बांधकाम हे अतिक्रमित आणि बेकायदेशीर बांधकाम आहे असं तक्रार अर्जात नमूद केलंय। सदरची जागा विजय दाजी हाके यांच्याकडून बक्षीसपत्र म्हणून घेतल्याचंही नमूद केलंय। संयुक्त महाआघाडीच्या नेत्यांच्या हस्ते मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, अजितराव घोरपडे, आमदार इद्रिस नाईकवाडी आणि शिवसेनेचे मोहन वनखंडे यांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय। मिरज पंचायत समितीमधील सभापती, उपसभापती आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर उद्घाटन केल्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत भाजपा नेत्यांचा निषेध करण्यात आलाय। तर याच इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्या भाजपा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करणार आहे। या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता पाटील, सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजू यांच्यासह संयुक्त महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेच्या पैशाचा निधी असतो तो कोणाच्या बापाचा पैसा नसतो। आज जरी आमची सत्ता नसली तरी कोणाच्या तरी तालावर वागणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी भविष्यात तुमच्या चौकशा लावल्या जातील याचं भान ठेवावं असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिलाय। तर मिरज पंचायत समितीचे सत्तेतील पदाधिकारी हे महाविकास आघाडीचे असल्यामुळे या इमारतीमधून सर्वांना एकत्रित येऊन चांगलं काम करतील असं मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी मांडलं। तर पैशाने विकत घेता येणारा सांगली जिल्हा नाही हे तुम्हाला सांगली जिल्हा परिषदेच्या निकालावरून कळलं असेल असा टोला लगावत माजी मंत्री अजितराव घोरपडे पुढे म्हणाले, येथील नेत्यांनी कूपमंडूप वृत्तीचं राजकारण थांबवावं, अन्यथा सांगली जिल्ह्यातून वणवा पेटला तर संपूर्ण देशभर परिणाम भोगावे लागतील। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेस नेत्याच्या प्रवृत्तीला आवर घालावा असा इशारा त्यांनी दिलाय। सांगली विभागात 25 नव्या कोऱ्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस परिवहन विभागाकडून मिळाल्या आहेत। या राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी सांगलीत पार पडलाय। आमदार सुधीर दादा गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडलाय। सांगली विभागाला 200 बसेसची मागणी असताना सध्या केवळ 125 बसेस आतापर्यंत मिळाल्या आहेत। परिवहन मंत्र्यांनी सांगलीला आणखी 100 बसेस नव्या द्याव्यात अशी मागणी यावेळी आमदार गाडगीळ यांनी केली आहे। गाडगीळ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ बसेसची फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपस्थितांना आणि प्रवाशांना साखर पेढे वाटप करण्यात आले।
3-2 आसनी असलेली ही बस अत्याधुनिक सुविधायुक्त आहे. बसमध्ये CCTV कॅमेरे असून प्रवाशांना डिजिटल स्क्रीनवर वाहतूक मार्ग आणि पुढे येणाऱ्या स्टॉपची माहिती मिळणार आहे. या बसेस एअर सस्पेन्शन युक्त आहेत. प्रवाशांना बसमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा असून साध्या दरात ही बस सेवा देणार आहे. सांगली कोल्हापूर आणि सांगली इचलकरंजी या मार्गावर शटल सेवेद्वारे ही बस प्रवाशांना दिली जाणार आहे. सांगली विभागात एकूण 25 राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी सांगली आगारास 5, मिरज आगारास 5, शिराळा आगार 5, विटा आगार 5 आणि आटपाडी आगारास 5 बसेस मिळाल्यात. या नव्या बसेसमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. या कार्यक्रमास यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चौगुले, विभागीय लेखाधिकारी संदीप फोंडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घोगरे, शीतल माने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते. प्रभू रामचंद्रांच्या स्तुती काव्य तसेच हनुमान चालीसा गात भाजपा सरकारच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या राम मंदिर ट्रस्टच्या वतीने झालेल्या घोटाळ्यातील दोषींच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने शनिवारी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केले. भाजपने प्रभू रामचंद्रांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर केला असल्याची टीका जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग सावंत यांनी केली आहे. जिल्हा काँग्रेसच्या वतीने मिरज रोडवरील हनुमान मंदिर येथे जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन झालं. यावेळी जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, अयोध्येतील राम मंदिर हे भारतीय जनतेच्या पैशाच्या आणि योगदानातून उभं राहिले. त्या मंदिर ट्रस्टमध्ये असणारे पदाधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. यामधील दोषी असणारे हे भाजपचे आणि RSSचे पदाधिकारी असून त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी. शहर जिल्हाध्यक्ष नाईक यांनी राम मंदिर ट्रस्टमधील सदस्यांच्यावर नावावर कोट्यवधींची संपत्ती 12 वर्षात जमा झाली. दोषी असूनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत. यावरून या भ्रष्टाचाराला यांची मुकसंमती असल्याचं स्पष्ट होत असल्याची टीका केली आहे. या आंदोलनात वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार, सुभाष खोत, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, संजय मेंढे, अण्णासाहेब कोरे, अजित ढवले, नंदकुमार शेळके, संदीप जाधव, करुणा सॅमसन, देशभूषण पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अनिल मोहिते, बाबासाहेब कोडक, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, नगरसेविका अंजली जाधव, बळीराम जाधव, सचिन चव्हाण, मौलाली वंटमोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राजस्थान येथील श्री गंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पलूस शहरात शनिवारी भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. महिला आणि बालकांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय पलूस येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. पलूस गावभागातून काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन शांततेच्या मार्गाने महिला सन्मान, बाल सुरक्षा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संदेश दिलाय. मुलींचा सन्मान, देशाचा अभिमान, न्याय हवा, अत्याचार नको अशा घोषवाक्यांद्वारे समाजात महिलांविषयी आदराची भावना निर्माण करण्याचं आवाहन करण्यात आले. मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. हातात निषेधाचे फलक घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. मोर्चानंतर झालेल्या निषेध सभेत युवा व्याख्याते संदीप कुळचीकर यांनी परखड शब्दात भूमिका मांडली आहे. राजस्थानातील अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी पलुसकर रस्त्यावर उतरले आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून महिलांचा सन्मान आणि सुरक्षिततेचा बुलंद आवाज उठवलाय. दोषींना कठोर शिक्षा आणि महिलांना निर्भय वातावरण मिळावं हीच या मोर्चातील प्रत्येक सहभागीची ठाम भावना होती. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या आहेत. या रुग्णालयात लवकरच डायलिसिस सुविधा सुरू करण्यासाठी तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे. बेळंकी येथे उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुरेश खाडे, आरोग्य उपसंघ संचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ आदी जण उपस्थित होते. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की नागरिकांना त्यांच्या निवासस्थानापासून 5 किलोमीटरच्या परिसरात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं शासनाचं धोरण आहे.
प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी शासन विविध स्तरांवर कार्यरत असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गावोगावी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यात आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासह त्यांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। 2 शालेय विद्यार्थ्यांनी डोळे बांधून पंढरपूरपर्यंत सायकलवारी करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिलाय। आज सकाळी सांगलीच्या गणपती मंदिरापासून डोळ्यांवर पट्टी बांधून ही मुले पंढरपूरपर्यंत सायकल चालवत जात आहेत। पर्यावरण सशक्त आणि शुद्ध ठेवण्यासाठी वाहन चालवण्याचं प्रमाण ज्यांना शक्य आहे त्यांनी कमी केलं तर वातावरणात कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे। पण त्यासाठी वाहन वापर कमी करून सायकल वापरावेचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागणार आहे। कुमार नागमोती आणि नागसेन ही 2 मुले हाच संदेश समाजाला देण्यासाठी सायकलवरून सांगली ते पंढरपूर अशी सायकल वारी करतायत। त्यात त्यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून हा उपक्रम करण्याचा विडाच उचललाय, ज्याचं सर्वत्र कौतुक होते। वास्तविक ही दोन्ही मुले नादब्रह्म या संस्थेचे विद्यार्थी आहेत। या संस्थेमध्ये अनेक ऍक्टिव्हिटी मुलांना शिकवल्या जातात, त्यापैकीच एक कला आहे डोळे बांधून आवाजाच्या तीव्रतेला समजून घेत मानसिक प्रेरणेतून काही क्रिया करणं। ही प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती आहे, पण ही कला आता लुप्त होत चालली आहे। त्याचं शिक्षण नादब्रह्म अंतप्रेरणा या संस्थेत दिलं जातं। ही दोन्ही मुले या कलेत पारंगत आहेत, म्हणूनच हायवेने देखील न घाबरता डोळ्यांवर काळी पट्टी बांधून ही मुले पंढरपूरपर्यंत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सायकल वापरा हा संदेश समाजाला देण्यासाठी निघालेत। त्यांनी डोळे बांधून दिलेल्या या संदेशाचं आपण डोळसपणे पालन केलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांचे शिक्षक उत्तम पडियार यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आष्टा येथील चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवाअंतर्गत रात्री भाऊकाई मंदिर येथे खेळगडी, मानकरी आणि भाविक यांच्या उपस्थितीत कंकण विधी उत्साहात झालाय। चंडमुंड देवी 5 दिवस आणि 5 रात्री युद्ध करून राक्षसांचा नाश करते। दीपपूजनानंतर भक्तांच्या मनातील अंधकार दूर होतो अशी श्रद्धा आहे। राक्षसाचे म्हणजेच दृष्ट प्रवृत्तीचे संकट नष्ट करण्यासाठी, त्या राक्षसाचा संहार करण्याकरिता व सकारात्मक प्रवृत्तीची वाढ होण्याकरिता हातात कंकण बांधून पाण्याचे विडे देऊन प्रतिज्ञा केली जाते, यालाच कंकण विधी म्हटलं जातं। शुक्रवारी रात्री मंदिरासमोर सर्व खेळगडी, मानकरी, 18 पगड जातीचे 12 बलुतेदार भक्त एकत्र आले। त्यापैकी 16 मानकरी यांनी कंकण धारण केलं। त्याचप्रमाणे या विधीत एकूण 32 मानकरींपैकी 4 सुतार असतात। या सर्वांना मानाचे 5 सुपारीचे विडे देऊन प्रतिज्ञाबद्ध करण्यात आलं। या सर्व कंकणधारकांनी आणि मानकऱ्यांनी आपापली कामे व्रतस्थ भावनेने, श्रद्धेने, भक्तिपूर्वक पार पाडण्याची शपथ घेतली। कंकण विधीने खेळगड्यांमध्ये देवीचा संचार निर्माण होतो अशी श्रद्धा आहे। कंकण विधीनंतर आज कंकणधारकांपैकी सागर दीपक भिलवडे सरडे यांना गावाबाहेरील ओढ्यामध्ये रंगवण्यात आलं। इतर खेळगड्यांना भारवाड्यात रंगवण्यात आलं। सरडे हे संपूर्ण काळा पोशाख करून हातामध्ये लिंबाचा झुपका याप्रमाणे ओढ्यामध्ये रंगून बाहेर पडले। इतर खेळगडी पारंपरिक साडी चोळी आणि डोक्याला टापर अशा वेशात दैत्याचा शोध घेण्यासाठी कुंभारवाडा आणि थळात रंगून बाहेर पडले। शिंग, संबळ अशा रणवाद्यांसह शहरातील विविध मार्गांवर ओळूमुळू जात असताना ठिकठिकाणी युवकांनी जल्लोष केलाय। विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। राज्य शासनाने याबाबत राजपत्र प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवल्या असून त्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे। या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेत 6 तर 10 पंचायत समित्यांमध्ये एकूण 26 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। नवीन तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 व्यक्ती यापैकी जी संख्या असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत। जिल्हा परिषदेत सध्या 61 सदस्य असून यामध्ये 6 स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेची एकूण संख्या 67 होईल। पंचायत समित्यांसाठी स्वतंत्र सूत्र निश्चित करण्यात आले। पंचायत समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या 20% किमान 1 व्यक्ती यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत। या निकषानुसार 10 पंचायत समित्यांमध्ये एकूण 26 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे। स्वीकृत सदस्यांचे पक्षनिहाय वाटप संबंधित जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या प्रमाणात होणार आहे। त्यासाठी शासनाने स्पष्ट गणिती पद्धत निश्चित केलेली आहे। सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या एकूण निवडून आलेल्या सदस्य संख्येला स्वीकृत सदस्यांच्या संख्येने भाग दिला जाईल। त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्य संख्येला या भागाकाराने भागून संबंधित पक्षाचे संख्याबळ निश्चित केले जाईल। पंचायत समित्यांमध्ये मिरज, वाळवा आणि जत येथे प्रत्येकी 4
तर तासगाव, आटपाडी, खानापूर विटा, शिराळा, पलूस आणि कडेगाव, कवटेमंका येथे प्रत्येकी 2 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नियुक्त्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होते.